लाईव्ह सामाजिक सांस्कृतिक बांधिलकीचे यथार्थ दर्शन। सगळ्यात पहिले सगळ्यांना श्री गुरुदेव। या आज जगद्गुरु श्री नरेंद्रनाथ स्वामी यांच्या संस्थांतर्फे जो महारक्तदान शिबिर ठेवण्यात आलेला आहे, याच्यात मला खास करून म्हणजे कौतुकाची बाब ही आहे की याच्यात महिलांचा खूप मोठा प्रतिसाद आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात इथं महिला हजर आहे। त्यांच्या पाठोपाठ पुरुषही खूप मोठ्या प्रमाणात, तरुण मंडळी सुद्धा खूप इथे हजर आहे। तरी मी आमठाण्याच्या वतीने, सगळ्या परिसराच्या वतीने आणि जे रक्तदान करण्यासाठी आलेले आहे सगळ्यांच्या वतीने मी या रक्तदान शिबिराला शुभेच्छा देतो। आणि मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिर केलंय। हे रक्तदान शिबिर व्हायला पाहिजे, कारण रक्ताची खूप लोकांना गरज आहे। कारण रक्ताची आपण जेव्हा मोठ्या दवाखान्यात जातो तर रक्त भेटत नाही, आपण बऱ्याच वन फिरतो। गोरगरीब जे पेशंट असतात यांचे खूप हाल होतात। तर हे ग्रामीण भागात रक्तदान होणं म्हणजे खूप कौतुकाची बाब आहे आणि अभिमानाची बाब आहे। पहिले एक मानसिकता होती का ग्रामीण भागात लोक रक्तदान करत नव्हते, परंतु आता जनजागृती आणि खेड्यापाड्यातले जे ग्रामीण भागातले पेशंट शहरात जाता आणि हे ते पाहता का रक्ताची काय महत्व आहे, रक्ताची काय किंमत आहे, त्या अनुषंगाने रक्तदान करू लागले। हे सगळ्यांना रक्तदान केल्याबद्दल मी शुभेच्छा देतो। माझ्यातर्फे, माझी चारनेरवाडी ग्रामपंचायत तर्फे, तसेच घाटनांद्रा आमठाणा सर्कल तर्फे मी सगळ्यांना शुभेच्छा देतो। आणि मला इथं बोलवलं त्याबद्दलही मी श्री नरेंद्रनाथ स्वामी संस्थान त्यांचाही मी आभार मानतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। श्री गुरुदेव। माझं नाव संगीता रावसाहेब साळुंके, म्हसल्याहून आले मी इथं। आमठाणा इथं कॅम्प होता आणि माझं असं आव्हान होतं माऊलीला। दोन्ही वेळेस मी प्रयत्न केला पण माझं रक्त काही आलंच नाही। मग मी सकाळी उठल्यापासून माऊलीला प्रयत्न करत होते, माऊली माझं रक्तदान व्हायला पाहिजे, माझी मनापासून तळमळी तुम्हाला रक्तदान करायची। आणि इथं आल्यावर माझं हे वजन ते झालं तर वजन पण भरपूर आलं आणि मी रक्तदानही केलं
आणि रक्त काढायच्या वेळेस असं काहीच वाटलं नाही की माझं असं डोळे अंधारून येते बा का हातपाय याचं काहीच नाही मनात घ्यायचं. कोणी महिलांनी करायचं असलं तर व्यवस्थितपणे रक्त निघतं, असं काहीच वाटत नाही, थकवा ते काहीच वाटत नाही. आणि रक्त केव्हा घेत्या आणि केव्हा सुई काढतात ते पण आपल्याला कळत नाही. किती महिला तुमच्या सोबत आल्या? आम्ही 15 जण आलेलो आहे. त्यातून एकच महिला आमची कॅन्सर झालेली, तिचं रक्त घेत नाही कारण तिला शुगर ते त्याच्यामुळे ते काही घेत किती नाही. महिलांनी केलं तुमच्या सोबत आता? आणि माझ्या सोबत माझ्या सुनानं मी केलं, आणखी चालू आहे आणखी काढायचं माझ्या मिस्टरचं ते. आणि माझी इथं एवढीच माऊलीला उठल्यापासून तळमळ होती की माऊली माझं रक्तदान आज मला करायचंच आहे आणि झालंच पाहिजे. तर मी रक्तदान केलं आणि माझी एवढीच इच्छा होती. श्री गुरुदेव. माझं नाव वंदना बापूराव उरे, मुक्काम पोस्ट केळगाव, तालुका सिल्लोड, जिल्हा संभाजीनगर. आमठणला कॅम्प असल्यामुळे जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांचं रक्तदान शिबिर असल्यामुळे आम्ही आमठणा येथे रक्तदान देण्यासाठी आलो होतो. कारण की आमचं रक्तदान शिबिर पिंपळगाव येथे होतं. त्या दिवशी आमचं जाण्याचं जमलं नाही. त्याच्यानंतर आम्ही आमठणा येथे येऊन रक्तदान दिलं. माझ्यासोबत 7-8 महिला आल्या होत्या. त्यांच्या बरोबर आमचं 5 महिलांचं रक्तदान शिबिर झालं. असं वाटत नव्हतं आमचं रक्तदान होईल, कारण की महिलांना रक्त कमी असतं, पण काही माऊलीची शक्ती असल्यामुळे आम्हाला सगळ्याला रक्तदान देणं म्हणजे एकदम असं इच्छुक वाटलं की असं वाटलं की काटा तरी जास्त टोचतो. पण रक्त काढलं त्यावेळेस तर असं अजिबात वाटलं नाही की आपण रक्त देऊ राहिलो का काय करू राहिलो, असा आनंद वाटत होता. मी नुसतं माऊलीचंच नाव घेत होते की माऊलीचं जप करत होते की माऊली. त्याच्यामुळे मला असं काहीच वाटलं नाही, चक्कर आले नाही, काही नाही, काहीच नाही, एकदम इच्छुक वाटलं. बाकीचे पुरुष पण आलेले आमच्या सोबत, त्यांचं बाकी अजून आणि काहीच झालं पण आमच्या गावातून बऱ्याच महिलांचं रक्तदान झालं. त्याच्यामुळे ज्यांना रक्त द्यायचं असलं त्यांनी असं मन मोकळं मनानं द्यायचं, असं म्हणायचं नाही. कोणी सांगतं की अर्धा किलो घेत्या 1 किलो घेत्या, तसं काहीच विषय राहत नाही. ते आपलं रक्तदान होत असलं तरच घेत्या, ज्याला रक्त चांगलं आहे त्याच घेत्या. असं ज्याला बीपी शुगर हे ते आहे त्याचं कोणाचंच रक्त घेत नाही. पण ते कोणी काही सांगून काय होतं त्याच्यामुळे मग घाबरून जाते बा की आपलं रक्त घेतल्यानं आपल्याला चक्कर येईन, आपल्याला असं होईल तसं काहीच विषय नाहीये, काहीच वाटत नाही. काटा तरी जास्त टोचतो, पण रक्त घ्यायच्या वेळेस माऊलीची एवढी शक्ती तर असं वाटत सुद्धा नाही आपण रक्त दिलं का काय केलं. त्याच्यामुळे माऊलीचे बी धन्यवाद. ताई, तुझं नाव काय? श्री गुरुदेव निकिता ज्ञानेश्वर करडे, राहणार आमठाणा, सिल्लोड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. आज आमठाणा या ठिकाणी रक्तदान शिबिर चालू आहे. शिबिरात तू रक्तदान केलं? हो, शिक्षण काय करत होते? सेकंड इयर. तुझ्यासारख्या मुलींना या रक्तदानामध्ये काय सांगतो बाकीच्या? सर्वांनी रक्तदान केलं पाहिजे. रक्तदान केल्याने चांगलं वाटतं. महिलांचा कसा प्रतिसाद आहे? छान आहे भरपूर. अजून रक्तदान होईल? हो. मी अंजू नामदेव गवारे, देऊळगाव बाजार, आमठाणा येथे रक्त कॅम्प लावलेला होता. आमच्या तिथले देऊळगाव बाजारचे 40 व्यक्ती होते, तर त्यातल्या 16 ते 17 महिलांनी रक्त दिलंय. तिच्यात 25 ते 20, 26, 27 व्यक्ती माणसांचं झालंय. महिला 16 ते 17 महिला आहे. धन्यवाद. गुरुदेव. यमुना अंकुश मोरे, राहणार घाट नांद्रा. आमच्या इथले 28 जण आले होते. आम्ही 20 जणी बाय आल्या होतो, पण त्यातून 3 जणींनी रक्त केलंय दान, पण बाकीच्यांचं चाललं नाही. पण आता ती माऊलीची कृपा आहे, ती करून घेणं नाही करून घेणं. तुम्ही रक्तदान केलं, काय वाटतं? खूप आनंद होतोय. आमठाणा इथं कॅम्प आहे ना, खूप आनंद होतोय की आम्हाला वाटतंय की आम्ही द्यावं म्हणून रक्तदान आणखी पुढे चालवून. किती लोक आले असेल इथे कार्यक्रमासाठी? भरपूर लोक आले.